क्रांतीचे गाते ही रणभेरी, जागृत करसी देशाला ही रणभेरी. रणभेरी चेतना, रणभेरी प्रेरणा, शौर्य रसाचा जागर करण्या देते ही घोषणा. ज्योत पेटवी स्वातंत्र्याची रणभेरी, जागृत करसी देशाला ही रणभेरी. कवन क्रांतीचे गाते ही रणभेरी, जागृत करसी देशाला ही रणभेरी. जयप्रकाश नारायणजींनी आपल्या 5 साथीदारांसोबत जेलमधून पलायन केलं आहे. शहरातल्या जेवढ्या पण सीमा आहेत त्यावर डिटेक्टिव्ह कडक नजर ठेवते. होऊ शकतं की ते वेषांतर करून शहरात दाखल होते. जर आपण सर्वजण एकत्र राहिलो तर आपल्या पकडले जाण्याचा धोका अधिक वाढेल. यापेक्षा हेच उचित होईल की आम्ही अलग अलग होऊन एका जोमाने ऑगस्ट क्रांती अजून प्रखर करू. अखेर आमचा अंदाज अगदी योग्य ठरला. कसला अंदाज? की शालिग्रामजी बनारस मध्ये पाहिले गेले आहेत. मिळाला कोणी? सर आम्ही सगळीकडे पाहिलं पण कोणीच नाहीये. खूप चालाक आहे. त्याच्या प्रत्येक चालीवर नजर ठेवा. तो कधी पण इथे येऊ शकतो. बी अलर्ट. अंडरस्टँड? यस सर. मूव्ह. पूर्ण 2 आणे घेन साहेब. काय 2 रुपये? अरे जर 2 नावांचे 2 आणे तर एका नावेचं 1 आणा. अरे खूपच अंधेर आहे बाबा. अंधेर नाही साहेब, अंधार आहे. आणि अंधारात त्या तीरावर नाव घेऊन जायची म्हणजे खूपच जोखमीचं काम आहे. अरे नाव चालवतोयस की लूट करतोयस? हे बघा साहेब, जायचं असेल तर लगेच बसा, नाहीतर मग पोवत जा. अरे खूप माज आहे रे तुला. आत्ता तुला दाखवतो मी कोण आहे ते. अरे काय दाखवणार साहेब? हे बनारस आहे, ओळखलं नाही काय? अरे भैया थांब. अरे आई थांब अरे, थांब 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 सांगतो मी तुला. अरे योगेंद्र भाई थोडं समजून घ्यायचा प्रयत्न करा. 2 आणे मागतोय तर यात हरकत काय आहे? अरे गरीब माणूस आहे, 2 पैसे जास्त मागून घेतोय. हो ना रे बाबा? आणि शेवटी आहे तर आपलाच देशवासी ना. हा बरं हे सांग, तुझी दुसरी नाव कुठे? दुसरी नाव पण आहे, पण मला हे कळत नाहीये अखेर तुम्ही 2 नावांचं करणार काय? हे बघा, तुम्ही याचा विचार करण्याची गरज नाही. त्याचं काय करायचं ते आमच्यावर सोडा. एक काम कर, तू तुझी दुसरी नाव खोलून घेऊन ये. हा ठीक आहे साहेब, पण यांना जरा समजावा. हा 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 ठीक आहे योगेंद्र, पटकन दुसरी नाव घेऊन ये. बदमाश कुठला, स्वतःला बनारसचा महाराजा समजतोय. अरे हो भाई योगेंद्र, खरं तर हे शहरच राजे लोकांचं. इथे तर गल्ली बोळात राजे राज्य करतात. काय सांगताय काय? गल्ली बोळात राजे? अरे भाई, इथला प्रत्येक माणूस आहे ना हृदयातून राजा असतो. आणि इथे कोणतंही काम अकड दाखवून नाही, प्रेमाने होतं. मोठा अजब शहर आहे जेपी भाई. अरे अजब शहर नाहीये, खूपच मस्त शहर आहे. खरं तर मस्त मौलांचं शहर आहे हे. हे राजे रजवाडे रईसांचं शहर आहे. साहित्यकार विद्वान संगीतकारांचं शहर आहे. ओघड तांत्रिक आणि साधूंचं शहर आहे. समजलास? तुम्ही इथे जेवढं प्रेम द्याल ना, तर तेवढंच प्रेम ते तुमच्यावर करतील. समजलो जेपी भाई. अच्छा, आता कामाबद्दल बोलू. आपण दोघं 2 वेगवेगळ्या नावांमध्ये बसून वेगवेगळ्या मार्गांनी बनारसच्या अलग अलग घाटांवर जायचे आणि तिथून बनारसमध्ये प्रवेश करायचा. आणि बनारसमध्ये पोहोचल्यावर मी विश्वनाथ शर्मांची भेट घेईन, मग अच्युत पटवर्धनांशी, आणि त्यानंतर राम मनोहर लोहियांची पण भेट घेईन. ठीक आहे, पण जेपी भाई मी हां योगेंद्र, तुम्ही एक काम करायचं. तुम्ही ही नाव घेऊन दुसऱ्या मार्गाने बनारसमध्ये प्रवेश करायचा, ठीक आहे? आणि
मी जे तुम्हाला स्थळ सांगितलं होतं ते पुरातन मंदिरवालं, तर तुम्ही तिथे पोहोचल्यावर तिथेच लपून राहायचं. आणि हो, उगाचच बाहेर पडायचं नाही आणि कोणाशी भांडायचंही नाही. ठीक आहे जेपी भाई, पण तुमची पुन्हा भेट कधी होणार? हो, भेट तर नक्कीच होईल. आधी मी तिथे जाऊन जागा तर शोधतो, आणि जेव्हा मी तिथे कोणती जागा निश्चित करेन तिथे मी तुम्हाला लवकरात लवकर बोलवून घेईन. ठीक आहे? ठीक आहे. वंदे मातरम. वंदे मातरम. जय माँ भारती. जय माँ भारती. माँ भारती तुमची मदत करेल. अरे बाबा, आमचे सुप्रिटेंडेंट साहेब ना कधी कधी उगाच काहीतरी काम काढतात. आता मला सांगा, जयप्रकाश नारायण हजारीबाग सोडून बनारसमध्ये कशाला येत आहेत? नाहीतर काय, त्याला तर हे चांगलंच माहिती आहे. इथे त्याला सगळेच ओळखतात ते. अरे भाई, मला तर असं वाटतंय की तो पळून कोणा अशा जागी जाईल जिथे त्याला कोणी ओळखणारच नाही. हां, पण तरीही अरे आम्हाला तर आमच्या नोकरीशी मतलब आहे, आणि तसंही मला खूप झोप येते. चला मग ठीक आहे, इथे तर कोणी येताना दिसत तर नाहीये. चला भाई, त्या कोपऱ्यात बसून 1-2 फूक मारून घेऊ, तेवढीच तरतरी येईल. हो हो, चला. इतका सन्नाटा, कुठे गेली ही माणसं? कुठे दडून बसला होता तुम्ही सगळे? सर, आम्ही तर इथेच होतो. आम्हाला माहिती आहे तुम्ही कुठे गेला होता. बेवकूफ, नालायक. जयप्रकाश नारायण आला असेल आणि इथून शिरकाव पण केला असेल. हवालदार. जी सर. ते खांबळ घेऊन या. हा तर विंटर सीझन आहे. इतक्या थंडीमध्ये हे खांबळ
इतकं गरम कसं लागतंय? जरूर कोणी आलं असणार. हे खांबळ पांघरून दडून बसला असणार. कोण असेल हा? ओ, आलं लक्षात. तोच असू शकतो. जरूर त्याने या कांबळाचा वापर केला. पुतळ्यासारखा काय उभे आहात? जा त्याचा शोध घ्या. थांब. अरे थांब, नाही तर गोळी झाडेन. कोण आहेस तो? बोलत का नाहीस? जयप्रकाश नारायणजी, तू कोण आहेस? तुम्ही माझ्यासोबत चला. मला विश्वनाथजींनी पाठवलेलं आहे. चला, मी सांगतो. या इकडून. डोंट वरी सर. प्रत्येक गल्लीत, प्रत्येक घाटावर आमचे अधिकारी कडी नजर ठेवून आहेत. अँड सर, ह्या कामाकरता आमचा सगळ्यात केपेबल ऑफिसर जेम्स ह्याला अपॉइंट केला आहे सर. आणि जर असं काही कमी जास्त झालंच तर आम्ही तुम्हाला रिपोर्ट करू. ओके सर, ओके. सर, सर, गडबड झाली. मोठी गडबड झाली सर. Oh no, जेम्स. पुन्हा गडबड. तू आम्हाला जिवंत पुरणार आहेस एकदा त्या कमिशनरच्या हातातून. बोंबल काय झालं ते? सर, जयप्रकाश नारायण बेनारस मध्ये पोहोचलाय. What? येस सर. पराडकर जी. जय जय हो, जय हो, जय हो जयप्रकाश जी. स्वागत आहे तुमचं. तुमची कृपा झाली पराडकरजी. तुम्ही ओळखलत मला. नाहीतर या चेहऱ्याला आम्ही स्वतः ओळखायला विसरलो. अरे तो कोणी मूर्ख, नाहीतर देशद्रोही असेल जो तुम्हाला नाही ओळखणार. धन्य झालो आम्ही जे तुमचं इथे आगमन झालं. विश्वनाथजी, हे कुठे भेटले तुम्हाला? तुमचा प्रिय शिष्य यांना माझ्या घरी पोहोचवून गेला. कोण?
अभय जी मोठ्या मुश्किलीने लपत छपत यांना माझ्याकडे पोचून गेला. खूप चांगलं झालं. बसा ना आरामात बसा. कोणत्या घाटावरून? नकवा घाटावरून. मग तू तर त्या लोकांना अरेस्ट केला असशील, कारण तिथे तुझी लोक ड्युटीवर होते, राईट? सर, आमच्या माणसाकडून जराशी चूक झाली. त्याचा फायदा उचलत तो जयप्रकाश नारायण पळून जाण्यात सफल झाला. ओ नो जेम्स, नो. ज्यावेळी तर डेफिनेटली आमचा जॉब हातचा जाणार. सर, सर, लिसन टू मी. आम्ही तिथे गेलो, आम्ही त्याचा पिच्छा केला. आमच्या माणसांनी त्याला घेरलं होतं, पण तो आमच्या 2 माणसांना बेशुद्ध करून तिथून पळून जाण्यात सफल झाला. पण ही गोष्ट तुला कसं ठाऊक की जो माणूस तिथनं पळाला तो जयप्रकाश नारायणच होता? सर, ही वॉज व्हेरी व्हेरी क्लेव्हर अँड शार्प. माझं मन सांगतंय तोच जयप्रकाश नारायण होता जो गल्लीतून पळाला. तू तिथली गल्ली, तो घाट, पूर्ण एरिया सर्च केलास का? यस, आम्ही कोपऱ्या कोपऱ्यावर आमची माणसं तैनात केली आहेत. जेम्स, त्यांच्यावर विसंबून नकोस. तू जा स्वतः, तू. जर तुझं मन म्हणतंय की तो तोच होता तर तिथला प्रत्येक घाट, प्रत्येक गल्ली, पूर्ण एरिया सर्च करा. तो निसटला नाही पाहिजे. यू अंडरस्टँड? यस सर, आम्ही आता त्या जागी जाण्याची तयारी करतो. आता तो जिवंत नाही राहणार आणि वाचला सुद्धा नाही पाहिजे. यस सर. जय प्रकाश नारायण, तू वाचणार नाहीस, हे लक्षात ठेव. तुला जिवंत नाही सोडणार. जर का तुम्हाला या गल्लीत नाही सापडला तर इथल्या एका एका घरात घुसून त्याला सर्च करा. आम्हाला कोणत्याही किमतीत तो जयप्रकाश नारायण पाहिजे. सर, तिकडे तर कोणीच नाही सापडलं. आम्ही सगळी घरं तपासली. ओके, हे कोणाचं घर आहे? साहेब, हे घर पत्रकार पराडकरचं आहे. राजकर? जी साहेब. चेक करा या घराला. पण साहेब, तो तर खूपच साधा माणूस आहे. ते तर आम्हाला पण माहिती आहे, पण चेक करायला आपल्याला काय प्रॉब्लेम आहे? थोडा हे ठाळ. साहेब, खरोखरच तोडू? तर काय, आम्ही मस्करी करतोय? तोडा थाला. थांबा. ठाळा लागलाय. इट मीन्स फराडकर काही कामासाठी बाहेर गेला असेल. तसाही तो साधा सरळ माणूस आहे. आम्हाला पाहून घाबरून जाईल. बट यावेळी हा फराडकर बाहेर कुठे गेला असाल? एनिवे, फॉलो मी. तुम्ही इथे पूर्णपणे सुरक्षित आहात. जी पराडकरजी. तसं तुम्ही एकांत ठिकाणाची इच्छा जाहीर केली होती. जी पराडकर. निश्चिंत राहा, त्याचाही प्रबंध शीघ्र केला जाईल. पराडकरजी, जी, खरं तर मी एकाच जागी टिकून राहू इच्छित नाही. कारण एकाच जागी टिकून राहण्यात शत्रूला माझा भेद समजण्याची संभावना अधिक होऊन जाते. नमस्कार. समजतोय. तर मग सांगा, तुमची पुढची योजना काय आहे? पराडकरजी, तसं मी जेलमध्ये असताना निश्चय केला होता की मी जेलमधून बाहेर पडल्यावर मी त्या सगळ्या लोकांना जाऊन भेटेन, त्यांच्याशी विचार विमर्श करेन जे क्रांतीत माझे साथी होते, जसे की अच्युत पटवर्धनजी, राम मनोहर लोहियाजी, अरुणा असफ अली. खूप चांगली गोष्ट आहे. याच्या व्यतिरिक्त पराडकरजी, याच्या व्यतिरिक्त मी त्या सगळ्या लोकांना किंवा त्या समूहांशी पत्रव्यवहाराच्या माध्यमातून संपर्क स्थापित करेन ज्यांचा आधुनिक भारताच्या कार्यशैलीत कोणत्या ना कोणत्या प्रकारे महत्त्वपूर्ण योगदान आहे, जसे की विद्यार्थी, शेतकरी किंवा सेनेचे जवान.
आणि त्या सर्वांना पत्र लिहून त्यांना हे आवाहन करेन की त्यांनी देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात सहभागी व्हावं आणि देशाला स्वतंत्र करण्यात आपलं महत्त्वपूर्ण योगदान द्यावं. वाह, यालाच म्हणतात रणनीती. तुम्ही हे जे 3 समूह ठरवले आहेत, हे हिंदुस्थानाच्या धमन्यांमध्ये रक्त बनून संचार करतात. खरंच विद्यार्थी, शेतकरी आणि सैनिक जर या 3ही समूहांनी कंबर कसून स्वातंत्र्याच्या लढाईत उडी घेतली तर हे स्वातंत्र्य युद्ध मात्र औपचारिकतेपुरतं राहील आणि इंग्रजांची अवस्था खूप वाईट होईल. अगदी बरोबर, योग्य बोललात पराडकरजी. कन्हैया लालजी, क्रांतीचा खरा अर्थ संहार कधीच नसतो. सकारात्मकता किंवा नवनिर्माण असा होतो. आमचे काम म्हणजे इंग्रजांच्या विरोधात षड्यंत्र करणे किंवा हिंसा करणे नाही. खरं तर देशाच्या सगळ्या लोकांना, संपूर्ण जनतेला आपल्यासोबत घेऊन जाणं हे आहे. आणि त्याच देशाच्या जनतेच्या सहयोगाने आम्हाला देशाचे स्वातंत्र्य मिळवायचे आहे. यात काय संशय आहे? अगदी सत्य सांगितलं तुम्ही. आणि तसं पाहिलं तर पराडकरजी, तुम्हा लोकांच्या बहुमूल्य सहयोगाबरोबरच तुमच्या या रणभेरीचे योगदान पण अल्प नाही. हिच्या योगदानाने देशाची झोपी गेलेली जनता जागृत होत आहे. आणि तसेही हे आता अखेरचे युद्ध आहे. सगळ्या लोकांनी आता आपली कंबर कसून घ्या. जी, आम्ही तर कधी सुस्त बसलेलोच नाही. आमची कंबर तर नेहमीच कसलेली असते. काय कन्हैयालालजी? बिलकुल, तुम्ही अगदी 16 आणि खरं सांगितलं आहे. तर ही चांगली गोष्ट आहे. तर तुमची ही कसलेली कंबर म्हणजेच रणभेरीची भविष्यात अत्याधिक आवश्यकता पडणार आहे पराडकरजी. जशी तुमची इच्छा. पुढे माझा विचार हा आहे पराडकरजी की एका स्थानी टिकून राहण्यापेक्षा मी वेगवेगळ्या गावी आणि शहरात जाऊन तिथे जास्तीत जास्त लोकांना संबोधित करून त्यांना क्रांतीच्या कार्यात अधिकाधिक मात्रेत सम्मिलित करत राहावं. बिलकुल चांगला विचार आहे तुमचा. आणि त्यावर मी हाही विचार केला आहे की मी मुख्य शहरं जसे दिल्ली, मुंबई, कलकत्ता, मद्रास या शहरांमध्ये जाऊन तिथल्या स्थानिक नेत्यांची भेट घ्यावी आणि त्यांच्या मदतीने जास्तीत जास्त युवा वर्गाला या क्रांतीच्या युद्धात सामील करावं, त्यांचं नवदल गठीत करावं. खूप चांगला विचार आहे तुमचा. आणि तसंही पुढे जाऊन नेपाळलाही जाण्याचा विचार आहे माझा. बघूया पुढे कसं काय होतं. जयप्रकाशजी, होईल तेच जे मंजूर असेल स्वाधीनता संग्रामाला. वंदे मातरम. वंदे मातरम. जयप्रकाशजींना एका गुप्त घरात ठेवलंय. तुला तिथे जाऊन त्यांची भेट घ्यायची आहे. त्यांचा पत्ता आहे चवर गलिया, भटजींचं घर. अच्छा, याचा अर्थ हा आहे की तू गुप्त रीतीने त्यांची सुरक्षा करतोयस. रणवीर, मी हे काय ऐकते? तू हे काय करायचं ठरवलं होतंस? विजया, काय झालं? कशाबद्दल बोलतेस? आता तू किल्ला उडवणार होतास. तुला जर काही झालं असतं तर? विजया, असं काही होणार नाहीये. हा, मी तसं एकदा बोललो होतो सरदारांना, पण संमती नाही दिली. चांगलं केलं त्यांनी, कारण तू त्यांचंच म्हणणं ऐकतोस. नाहीतर तू आणि तुझं हे भडकू डोकं. आता असं काही होत नाहीये, मग कशाला उगाच भडकतेस? हा, अच्छा ठीक आहे. अच्छा, ते पराडकरजींनी तुला बोलवलंय. त्याचं काय आहे की जयप्रकाशजींना एका गुप्त घरात ठेवलंय, तर तुला तिथेच जाऊन त्यांची भेट घ्यायची आहे. त्यांचा पत्ता आहे चवर गलिया, भटजींचे घर, जिथे 39 क्रांतिकारी आधीपासूनच आहेत. ते दगडी वाड्याच्या पुढे. ते तर खूपच गुप्त स्थान आहे. तुला हे कसं कळलं की जयप्रकाशजींना तिथे? अच्छा, याचा अर्थ हा आहे की तू गुप्त रीतीने त्यांची सुरक्षा करतोयस. आणि ही गोष्ट तू मला का नाही सांगितलीस? विजया, खरं तर मी... ठीक आहे रणवीर, मी समजू शकते तू का नाही सांगितलंस. याच्या मागेही नक्कीच कोणतं तरी कारण असेल म्हणून तू नाही सांगितलंस. आणि मी विचारणारही नाही. बस तू जाऊन तिथे जयप्रकाशजींची भेट जरूर घे.
अच्युत पटवर्धनजी, हजारीबागमध्ये कारावासाच्या वेळी मी तुमची खूप आठवण काढायचो. आणि खरं तर काशीला येण्याचं मुख्य प्रयोजन तर तुम्हाला भेटण्याची लालसाच अधिक होती. मी पण तुमची स्मृती क्षणाभराकरता सुद्धा माझ्या मेंदूतून वेगळी नाही केली. तुमच्याकडून आम्ही बरंच काही शिकलो. हे बघा, आता ही तर सगळी मा भारतीची कृपा आहे असं समजा की ईश्वराचं वरदान आहे. नाहीतर हा जयप्रकाश कोणी नेता थोडीच आहे, मात्र जनतेचा एक दूत म्हणून आहे. आता हे तुमचे विचार आहे तुमच्या करता, आमच्या लोकांकरता नाही. आणि आता तुम्हाला ज्या खुशी मिळते आम्ही तसंच पुकारू. आता तुम्ही गुलाबाला कन्हेर म्हणून खुश होताय तर आम्ही पण तेच म्हणू. पण आशाने गुलाबाचा दरवळ कमी नाही होणार, हे लक्षात ठेवा. भाई पराडकरजी, तुमच्या सान्निध्यात राहून मिसळून असं वाटतंय की वाघ चातुर्यात तर सर्वच्या सर्व तरबेज आहे. हे तर चांगलं आहे की देशमित्र यावेळी आमच्या बरोबर नाहीयेत, नाहीतर तुम्ही त्यांच्या जादुई शब्दांवर मोहितच झाला असतात. मला वाटतं तुम्ही देशमित्रजींना ओळखत असाल. देशमित्र? ओ हो, देशमित्रजी. पराडकरजी, मी जेव्हा बिहारमध्ये होतो तेव्हा आम्ही दोघं एकत्रपणे काम करायचो. काय यावेळी ते काशीमध्ये आहेत? मला त्यांची भेट हवी आहे. नाही, ते काशीला आले होते मला भेटायला. यावेळी ते इलाहाबाद मध्ये आहेत. पण तुम्ही चिंता नका करू, मी प्रयत्न करेन त्यांच्याशी संपर्क करण्याचा. जर हे होऊ शकलं तर तुम्ही अवश्य त्यांच्याशी संपर्क करा. छान आठवण करून दिली तुम्ही देशमित्रजींची. ते पण एकदम अफलातून व्यक्ती आहेत. एकदम धाडसी, जोशपूर्ण आणि वाघ चातुर्यात तर साक्षात कृष्ण. बिलकुल बरोबर बोललात तुम्ही. त्यांच्या जादुई आणि जोशपूर्ण शब्दांचा लाभ आम्ही रणभेरी करता भरपूर घेत आहोत. भाई, तुम्हा दोघांची जोडी तर एकदम सटीक आहे. ज्याप्रमाणे देशमित्रजींचे शब्द इंग्रजी सरकार करता विष ओकतात आणि तुमची रणभेरी तो तीक्ष्ण बाण आहे जो त्या विषाला योग्य दिशेला आणि योग्य लक्ष्याला भेदण्याचे कार्य करतो. जी, आता विचार तर आमचा असाच काही होता. तसंही जेव्हा काही चांगलं घडायचं असतं तर त्या वाटा आपोआपच मिळत जातात. आता बघा ना, ईश्वराने तुम्हाला आमच्यापर्यंत पोहोचवलंच ना. जी बिलकुल. मी तर लढत झगडत कसं तरी तुमच्यापर्यंत आलोय एकदाचा. पण आता भविष्याच्या योजनांच्या विषयात तुम्हा बुद्धिजीवींशी परामर्श करणं अत्यंत आवश्यक आहे. बरं अच्युतजी, या विषयात तुमचा काय परामर्श आहे? मला विचाराल तर या प्रांतातल्या सर्व प्रमुख जिल्ह्यात नजर टाकली तर बनारस ही या दृष्टिकोनातून एक महत्त्वपूर्ण जागा आहे. माझं मत हे आहे जेपीजी की तुम्ही बनारसमध्ये बसून तुपाची धार सोडून सोडून या अग्नीला पेटवत राहा, भडकवत राहा. काळाची पण हीच गरज आहे. तुमचं म्हणणं एकदम बरोबर आहे अच्युतजी. पण आता माझं इथे अजून थांबणं जरा मुश्किल होईल. कारण आता इथे मला अनेक लोकांनी पाहिलं आहे, ओळखलं आहे. कुठे असं ना हो तुम्ही त्याची चिंता नका करू. मी तुमच्याकरता दुसऱ्या जागेचा प्रबंध केला आहे. या विश्वनाथजी, बसा, बोला. ज्या कामाकरता तुम्ही गेला होता ते झालं का? होय, सगळा प्रबंध करूनच चालू आहे. जयप्रकाशजी तुम्ही, अच्युतजी तुम्ही दोघं माझ्या बरोबर चला. बसावंत सिंगजींनी सेठजींकडे तुमच्या राहण्याची व्यवस्था केली. कोण सेठजी? अरे, आमचे खूपच चांगले मित्र आहेत. त्यांचं जेवढं लागवी बोलणं आहे, हृदय पण तेवढंच मुलायम आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की आमचा त्यांच्यावर पूर्ण भरोसा आहे. हो, तर मग ही चांगली गोष्ट आहे. ठीक आहे, मग आता तुम्ही दोघं यांच्या बरोबर जा. मी जरा प्रेसमध्ये जाऊन येतो. आपली भेट आता तिथेच होईल. मग निघायचं? हो, चला या. अरे नमस्ते नमस्ते बसावनजी, कसे आहात तुम्ही? ठीक आहे. हेच ते माझे मित्र. हे मुंबईहून आले आहे. मुंबईहून? पण हे तर जयप्रकाशजी आहेत ना?
ऐकलत का? आज जेवणात खीर बनवू का? अहो सौभाग्यवती, काय तुम्ही प्रत्येक वेळी पुऱ्या, भाज्या, खीर या सगळ्या गोष्टींमध्ये गुंतलेल्या असता. कधी आमच्या जवळ येऊन बसून प्रेमाचे 2 शब्द तरी बोलत जा. प्रेमाचे 2 शब्द भले नाही बोलत, पण मी काय तुमची काळजी नाही घेत? तुमची काळजी नाही घेत तर काय शेजाऱ्यांची काळजी घेते? शेजाऱ्यांची? काय? अहो सौभाग्यवती, आम्ही तर अशीच थट्टा करत होतो. तसेही तुम्ही आजकाल सगळा वेळ घरातच घालवता. कधी आमच्या बरोबर बाहेर येऊन जरा फेरपटका तरी मारत जा. थोडं मन रमेल तुमचं. राहू देत ते सगळं, मी घरातच ठीक आहे. ऐकलत का? बाहेर जाण्यावरून आठवलं, आज मी सुशीला सोबत मंदिरात गेले होते. मंदिरात? अरे तुम्ही आणि तुमचे ठाकूरजी. चला, तुम्हाला यातच आनंद मिळतो तर तेही खरं. मी काही दुसरंच सांगत होते. आज जेव्हा मी मंदिरात जात होते तेव्हा रस्त्यात मी पाहिलं जयप्रकाश नारायण आणि त्यांच्या साथीदारांचे काही फोटो लावले होते आणि त्यांच्यावर भारी इनाम पण होतं. हे चक्कर काय आहे? ही सगळी लोक जेलमधून पळालेली लोक आहेत आणि पोलीस यांच्या मागावर आहेत. तुम्हाला या सगळ्या भानगडीत पडायची जरूरत नाही. तुम्ही आपलं स्वयंपाकातच बघत जा. अरे अचानक असं काय झालं? आता तर मारे मोठ्या प्रेमाचे गोडवे गात होतात. ह्याच करिता सांगत आहोत की तुम्हाला या सगळ्यात लक्ष घालायची गरज नाहीये. तुम्ही स्वयंपाकातच पहा. असंही आज आम्हाला खीर पुरी खायचंच मन करत आहे. जेलमध्ये गेले जयप्रकाशजी आणि तुम्ही माझ्यावर राग काढताय. हं? नमस्कार शेठजी. अरे नमस्ते नमस्ते बसावनजी. कसे आहात तुम्ही? ठीक आहे ठीक आहे. हेच ते माझे मित्र. हे मुंबईहून आले आहेत. मुंबईहून? हो. पण हे तर जयप्रकाशजी आहेत ना? आम्ही जो 1,25,00,000चा खजिना पकडला होता ना, त्याबद्दल आमची तारीफ केली आहे. यात आमच्याबद्दल काही लिहिलं असेल? नाही, यात तुझ्याबद्दल काहीच लिहिलं नाही आहे. दूध काढायचं आम्ही आणि मलाई खाणार ते. यावेळी असं नाही होणार. रणभेरीची खबर आम्ही दोघं लावू आणि त्याचा क्रेडिट फंड आम्हा दोघांनाच मिळेल. मी सीतारामकडे तुझी तक्रार करेन. आठाने बोलतोयस ना, 1 पैसा पण नाही मिळणार. चुपचाप निघून जा इथून.